चालू करा नम्र विनंती आहे. चला अंपायर स्टार्ट ऑफ द मॅच चालू करा. धन्यवाद. थँक्यू. चला फायनलचा मॅच सुरू होतोय. आणि ब्रदर्स 3 षटकांचा सामना. 3 गोलंदाज कंपल्सरी यूज करायचे आहेत. मेगा फायनल तुम्ही बघतायत ज्याची आतुरतेने सर्व रसिक प्रेक्षकांना आज आतुरता लागली होती. बघायचं आहे ही बिग बाहुबली ट्रॉफी कुठला संघ मालक. जोरदार टाळ्या. फायनलचा पहिला चेंडू आहे. फुल टॉस चेंडू ऑन साइडला कलून काढला आहे. 3 क्षेत्ररक्षक तिकडे त्या चेंडू कलेक्ट करण्यासाठी बघायचा. दुसऱ्या धावासाठी कॉल दिला का नाही. तू ये मी ये, तू थांब मी थांब असं चालू आहे. सुरुवात इकडे झालाय मित्रांनो. संपूर्ण हिंदुस्थानात ज्यांच्या आवाजाची हवा, रत्नागिरीचा हापूस, हिंदुस्थानाचा दादूस, गोल्डन मॅन. चला मॅच तुम्ही चालू ठेवा. गेल्या वर्षीच्या बिग बॉस मध्ये सेमी फायनल पर्यंत बाजी मारली होती दादूस यांनी. सुजित कुडूला तुम्ही बघतात. पुढचा चेंडू आहे. फायनलचा सामना आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू जातोय. अंपायर सांगतायत वाईट आहे. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे 2 आमच्या जोडीला जोडले गेलेले आहेत. सन्माननीय तुकाराम मांगेलाजी. नक्कीच फायनलचा सामना आहे. आता थोडीशी मजा येईल कारण मॅच क्रुशल कंडिशन मध्ये झाली पाहिजे. शेवटच्या षटकापर्यंत आली पाहिजे. तुकारामजी नक्कीच येणार आहे कारण फायनलिस्ट आहे. फायनलिस्ट आहे. मागच्या वर्षीचा फायनल मारलेला संघ बिलोजी आहे. चेंडू गेला एका टप्प्याने सीमारेषा बाहेर. चौकार. लाईनीच्या पाठीमागे प्रेक्षकांना विनंती आहे. बाउंड्रीच्या पाठीमागे तुम्ही उभं राहा प्लीज. डोंगरावर हाय घर नाही तुझ्या लालूला. डोंगरावर हाय घर पारितोषिक या फलंदाजाला सन्मान्य देवराम पाटील. चला प्रेक्षकांना विनंती आहे थोडस सीमारेखेपासून आहे. जगदीश पाटील यांचे चाहते देखील आलेले आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा काही कॅश प्राइज आले. जगदीश पाटील अननोन चाहता आहे त्यांचा. तो बाउंड्रीच्या बाहेर उभा चाहता आहे. चाहता फॅन जगदीश पाटीलचा फॅन. भरपूर सारे फॅन आहेत दादूस आणि जगदीश पाटील यांच्या. पुढचा चेंडू आहे. शॉट ऑफ लेन पुल केलाय. बघायचा आहे. चांगला प्रयत्न. जम्प मारले. चेंडू जातोय आर पार. रसिक प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्रीच्या आतमध्ये चेंडू पकडू नका. बाउंड्रीच्या बाहेर येऊन दे. थोडासा सीमारेषा बॉर्ड लाईनच्या थोडंसं 2 फूट अंतर लांबला. प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं लांब राहा. थोडंसं बॉर्ड लाईन पासून थोडंसं अंतर ठेवा. इतका संयम तुम्ही बाळगलेला आहे. जगदीश पाटील यांचे फॅन आहेत आणि त्यांच्याकडनं पुन्हा एकदा 100 रुपये आले आहेत. सन्मान्य देवराम पाटील दादांकडून चौकार षटकार मारा 200 रुपये मिळवा. रसिक प्रेक्षकांनो कॉमेंट्रीच्या बॉक्सच्या समोरून बाजू आणा जरा प्लीज. मॅच दिसत नाही. डिस्टर्ब होते थोडंसं. कमिटी थोडंसं साईडला या ना. फुल पिच डिलिव्हरी. 1 बाउन्स. पुन्हा एकदा चौकारांची आतषबाजी चालले. फायनलचा सामना आहे तुकारामजी. देवराम पाटील पुन्हा एकदा 200 रुपये प्रत्येक चौकार षटकाराला. थँक्यू. 3 चौकार. फायनलचा मॅच आहे. फायनलच्या मॅच मध्ये स्वतःला राखून ठेवला होता. आता कानमंत्र गोलंदाजालाही दिलाय. सूरज कडू ज्याने पहिल्या मॅच पासून चांगली कामगिरी केलेली आहे तो आता गोलंदाजीसाठी रेडी झालाय. आता 3 चौकार. आता पाहिलं तर जगदीश पाटील आता काय केलं पण तू जगदीश पाटील जे येणार आहेत पण जगदीश भोई. चांगला चेंडू हाताळलाय. धावा बघतो. धावफलकावर जाऊन पोहोचल्या. 14 धावा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. फायनलचा मॅच 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या 5 चेंडूचा खेळ. स्कोर 14-14. धावसंख्या ती म्हणजे 14. ग्रँड फिनाले मेगा फायनल तुम्ही बघत आहात. 2 दिग्गज संघ आहेत. आता मात्र ताकद लावली होती. ऑन साइडला तिकडे चेंडू येतोय. कलेक्ट करेपर्यंत तू ये. गाडी सुटली तिकडे. 2 धावा. क्या बात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट.
या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 16. आगरी प्रीमियर लीगचा रंगलाय 16 धावा पडल्या आहेत 16. हे गाणं ऐकूया आणि येऊया फायनलचा मॅच. अंतिम सामना गेल्या वर्षीचा चॅम्पियन बिलोजी स्पोर्ट आणि या वर्षी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन पाटील ब्रदर देखील आल्यात. पहिले षटक संपले स्कोर 16. चला लवकर पाणी नाही आता टाइमपास करू नका प्लीज. सावली आहे ऊन नाही. कृपेची सावली पावन झाली तू भक्ताना पावन झाली तू भक्ताना पावली अगरी कोल्याना पावन झाली तू भक्ताना पावली अगरी कोल्याना पावन झाली तू भक्ताना पावली अगरी कोल्याना पावन झाली तू चला पटापट पटापट. प्रेक्षकांची गर्दी बघा. दर्दी जिकडे दर्दी तिथे गर्दी. आणि पुरापड्याचं गुलमोहरचं मैदान म्हटलं तर मग जागा शिल्लक राहत नाही. कच्चा काच काय स्टेडियम भरलेला आहे. फायनलचा सामना 2 दिग्गज संघ आहेत बिलोजी आणि पाटील ब्रदर्स. बघा अगोदरच शफल झाले होते. डोफरा टेकवला होता सक्सेसफुल झाले नाही. अंपायर सांगतात लेग बाय. धन्यवाद. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 17 धावा धावफलकावरती फायनलचा मॅच झाला म्हणून जे गेल्या वर्षी हा संघ चॅम्पियन ठरला होता बिलोजी स्पोर्ट्स. आणि पहिल्या दिवशी पाटील ब्रदरनं चांगला खेळ केला. विशेष करून अनिल घरतची गोलंदाजी. अनिल घरत गोलंदाजीसाठी रेडी होतात. चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळली आतापर्यंत. मी म्हटलं ना अनिल घरातली गोलंदाजी अनुभव मास्टर खेळाडू वसईच्या 40+ खेळाडू मोठ्या मोठ्या संघाचं प्रतिनिधित्व करणारा अनिल घरात जो गोलंदाजीसाठी आहे त्याची गोलंदाजी आपण पाहिले. डॉट बॉलची सांगता स्कोर 17. धावसंख्या 17 आहे. व्हेरिएशन तुम्ही बघितलं. आता बघा किती जोरात टाकला हा चेंडू सर्कलच्या आतमध्ये. एक क्षेत्ररक्षक तुम्ही बघत आहात. सिंगल्स तिकडे मिळेल आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 18 धावा. 18 धावा धावफलकावरती. ज्यावेळेला बॉल आऊट चालला होता तेव्हा टेन्शन वाढलं होतं. अनिल घरात सुद्धा थोडंसं टेन्शनमध्ये होते. पण एक त्यांचा खेळाडू आला आणि त्याने बरोबर एस्टँडवरती चेंडू आदळला. तिथून फायनलमध्ये आलाय. एक टप्पा जसा लिफ्टनं चढून आलाय. लिफ्टनं चढून फायनलमध्ये आलाय आणि त्यांना आपला खेळही थोडासा लिफ्ट करायचा आहे. अदनान सामीवाला गाणं थोडासा लिफ्ट करा दो तसा खेळही मैदानावर झालाय. स्कोर जाऊन पोहोचला 19. 1.4 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावरती 19 बिनबाद 19 धावा आहेत. दुसरं षटक इकडे प्रगतीपथावर आहे. 3 षटकांचा सामना. 3 गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी यूज करायचा आहे कारण दोन्ही टीमला अंधार पडला पाहिजे नाही म्हणून कमिटीने चांगला निर्णय घेतला आहे. आता ट्रॅक 1 नंबरची गाडी गेली 7 नंबरवर. सगळं काय व्यवस्थित चालू आहे तर लाईन अक्रॉस करण्याची काय गरज होती का? वाईट गेला. वाईटनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 20 धावा. फक्त विरारला 1 नंबरला गाडी आली का नालासोबरला उतरतात. फुल टॉस वसूल केलाय. फुल टॉस वरती आउट ऑफ द बार षटकार. कोणी कॅच पकडला चला ज्यांनी कॅच पकडला त्यांनी व्यासपीठावर या. चला प्रेक्षक आपल्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. देवराम पाटील यांच्याकडून 200 रुपये. बाहेर कॅच पकडा 200 रुपये मिळवा. चौकार मारा षटकार मारा 200 रुपये मिळवा. सन्मान्य देवरामजी पाटील. पुन्हा एकदा व्हाईटचा इकडे इशारा येतोय. अवंतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 27. 27 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. स्कोर 27. 27 वरनं झेल होतोय का? झेल संपलाय बॅट्समनचा खेळ. झाले डीजेची वेळ. आतमध्ये कोणीही जाऊ नका. जबरदस्त एन्जॉय जबरदस्त सेलिब्रेशन. आजूबाजूला सर्व महिला मुली आजी मावशी आत्या लहान मुलं रसिक प्रेक्षक जनता जनार्दन काय जबरदस्त आयोजन नियोजन आज आपण बघत आहोत. अग्री युवा प्रतिष्ठान आयोजित अग्री प्रीमियर लीग अर्नाळ्याचे बॉलिंग विभाग. सन्मान्य अध्यक्ष नितीन कुरकरजी 28 27 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्या. 2 षटकांचा
खेळ संपलाय. 3 ओव्हरचा फायनलचा मॅच आहे. जय स्कोर म्हात्रे. 27. 3 षटकार मारा. नरेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये मिळवा. धन्यवाद. जय एक ब्रँड आहे मित्रांनो, जबरदस्त क्रिकेटर आहे. आता गोलंदाजी मार्कवर कोण आहे? सदानंद. मूर्ती लहान आहे, कीर्ती महान आहे. ही कीर्ती आता महान करायची असेल तर काहीतरी धमाका करावा लागेल सदानंद यांना. हाच तो गोलंदाज आहे ज्यांनी फायनलला पोहोचवलं होतं. फुल टॉस चेंडू आहे, एलिव्हेशन कमी आहे, टप्प्याची वाट बघत राहिले. 2 टप्प्यानंतर चेंडू कलेक्ट करतायत. पुन्हा एकदा कॉल इकडे दिला होता. आता जर बघितलं तुकारामजी, विलोजी स्पोर्ट्स बॅक टू बॅक 2 वेळा फायनल मारेल का? मागच्या वर्षी हिरो होते, यावर्षी चॅम्पियन होतील का? आणि तोच प्रश्न प्रेक्षकांना देखील पडला की गेल्या वर्षी ज्यानं ही ट्रॉफी जिंकली तो फायनलला खेळतोय. पण पाटील ब्रदर्स देखील आहे. सदानंदच्या रूपाने अनुभवी गोलंदाज. आता शेवटचं षटक. आता दुसऱ्या बाजूला आकाशची बॅटिंग बघा. आकाशनं काय बॅटिंग केले या स्पर्धेमध्ये. आकाशची बॅटिंग बघा, बॅटिंग आउट ऑफ द बार. षटकार. थँक्यू. मागच्या मॅच मध्ये देखील सेमीफायनल मध्ये देखील याने सुंदर खेळ केला होता. आणि नितीनजी जसा आकाशाला इंग्लिश मध्ये बोलतात स्काय, पण आता साधा स्काय नाही आहे, टाटा स्काय. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगा लाला. तसा आहे, तसा खेळ आहे. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगा लाला. 33 कोटी देव. वरती आकाश, खालती आकाशची कामगिरी आकाशाप्रमाणे इकडे होत आहे. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा त्याच स्टाईल मध्ये खेळायचा होता. चला या, ज्यांनी कॅच पकडला त्यांनी या ना व्यासपीठावर या ना प्लीज. या दादा, या लाजू नका, या बिंदास या. कॅच पकडलाय, 200 रुपयाचा पारितोषिक आहे. या यूट्यूबच्या माध्यमातून 197 देश तुम्हाला बघतायत कॅच पकडला म्हणून. 200 रुपयाचं पारितोषिक जे आहे ते या दादांना, आयोजकांना विनंती आहे प्लीज, कोण आहे इकडे? या दादांनी कॅच पकडला होता, 200 रुपयाचा कॅश देऊन टाका. पुन्हा एकदा ऑन साईडला तिकडे चेंडू येतोय. 2 खेळाडू तिकडे येत आहेत चेंडू कलेक्ट करण्यासाठी. बघायचं आहे दुसऱ्या धाव्यासाठी इकडे कॉल दिला होता. आकाश आज ऐकणार नाही आहे. मात्र बघा, हा काय गेम प्लॅन होता का तुकारामजी? बिलकुल गेम प्लॅन. कारण स्ट्राईक त्याला पाहिजे, स्ट्राईक त्याला करायचा आहे. याच कारणास्तव 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करताना गडी बाद झालाय. हे गाणं ऐकूया. धन्यवाद दादा कॅच पकडल्याबद्दल. गाणं घेऊया आणि येऊया पुन्हा एकदा. 38 बाहेर कॅच पकडा. महिलांनो, मुलींनो, तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आता महिलांसाठी आहे. स्पेशल कॅच पकडा. रोकडा 2100 रुपये माझ्याकडून फक्त महिलांसाठी, मुलींसाठी, आजींसाठी, मावशींसाठी. तुमच्याकडे कॅच आला, पकडा. थँक्यू. डीजे थांबा. डीजे खेळण्याचा प्रयत्न होता. पायावरती चेंडू लागला. शॉर्ट थर्ड मॅनेजर मध्ये फील्ड केला जातोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. परत एकदा स्ट्राईक पाहिजे. 1 धाव झाले. मी तुमच्या दिशेने येतोय पुन्हा एकदा. स्कोर 39-39. शेवटचा बॉल बाकी आहे. आकाश तुकारामजी, आकाश यांच्याशी जेव्हा मी मुलाखत घेतली तेव्हा त्याने एक प्रश्न विचारला होता. मग त्यावेळेला ते थोडेसे लाजले होते बिचारे त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. का तुमची गर्लफ्रेंड मॅच लाईव्ह बघते का? त्यांनी सांगितलं गुपित नाव आहे. 39-39. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इकडे जातोय. या क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची कमाल, क्रिकेटची धमाल, क्रिकेटची मज्जा तुम्ही बघतात. एका साईडला भारतामध्ये चालू आहे महाकुंभ मेळा, इकडे आहे महाक्रिकेट मेळा. शॉट ऑफ लेन, क्या बात आहे, हुक केलाय. आणखीन एक इकडे मिळतोय षटकार. अरे असे किती आले किती गेले, कोणाचा नाही सरारा. आजचा दिवस आकाशचा दरारा. व्हॉट अ बॅटिंग. सन्मान्य देवराम पाटील यांच्याकडून 200 रुपये. थँक्यू.
आकाशच्या खेळीला टाळ्यांची जात, आकाशच्या खेळीला आकाश. टाळ्यांचा आवाज 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 दूर तक जानी चाहिए. टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा 45. गदर. 46 करायचा आहे. पण हा पहिली इनिंग आहे. दुसऱ्या बाजूला अनिल घरत नावाचा खेळाडू देखील आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग, तिन्ही सामन्यामध्ये चांगली बॅटिंग त्यानं अनिल घरतनं केलेली आहे. त्याच्यामुळे हा मॅच रफ अँड टफ होऊ शकतो. काही पाहुण्यांचं देखील आगमन व्यासपीठावर झाले. 45 झाल्यात, 46 करायचे आहेत. 46 धावांचा टार्गेट आहे आज मित्रांनो. खरोखर मॅच तुम्ही बघतायत. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग अर्नाळा ते बळींज विभाग. सन्माननीय प्रेसिडेंट सन्माननीय नितीनजी पुरकर, सर्व आमचे पदाधिकारी. 45 झालाय, 46 करायचा आहे. 18 चेंडू, 46 धावा. आता कोण फोडणार प्रेझेंटेशन पार्टीला चॅम्पियन? तोच होणार चॅम्पियन. 46 टू विन. 4 वेळा सांगितलं 4. 46 धावा करायच्या आहेत. बऱ्याच वेळा काय असतं की आपण मॅच मध्ये इतके गुंग होतो तर आवाज येत नाही. आता प्रेक्षक थोडस आपण बाजूला, कारण पुढची 15 मिनिटं फार महत्वाची आहेत. जे 3 षटकांचा खेळ आहे ना, 15 मिनिटामध्ये डिसाईड होईल. आणि मध्ये आहे ना, जसं तुम्ही उल्लेख केला त्यावेळेला दोन्ही संघ थकलेले होते. त्यांना विचारलं होतं ऑर्गनायझरने, बाबा थोडंसं पाणी प्या, चाय प्या. त्याने म्हटलं होतं चाय नाही कॉफी चाहिए, चाय नाही कॉफी चाहिए, हमें तो ही आगरी प्रीमियर लीगची ट्रॉफी पाहिजे. ट्रॉफी पाहिजे त्यांना, त्याकरता ते खेळणार आहेत. 4-6 46 रन करायचे आहेत. कॉफी नको, मला ट्रॉफी पाहिजे असं कॅप्टननी सांगितलंय. मात्र ही चकाकणारी ट्रॉफी सन्माननीय महेश वजे, मदन वजे दादा यांनी दिलेले आहेत. काय चकाकतायत. अटॅच टू 24 कॅरेट गोल्ड स्पेशल इंग्लंडवरून ही ट्रॉफी महेश वजे दादांनी आणलेलं आहे. पुढच्या वर्षी दुबईला जाणार सोना बाजारला आणि 12 ट्रॉफ्या क्रिस्टल ट्रॉफी महेश वजे दादा आणणार आहेत. 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता आहे. आणि जसा स्कोरबोर्ड आहे ना नितीनजी, 4-6, मग 4-6 मारायला पण लागतील. अनिल घरकडे क्षमता आहे, तोही खेळू शकतो. आणि आता बघा सूर्य अजून आहे, असं नाही की सूर्यास्त झालाय. त्याच्यामुळे जो लाईट्स आहे, जो हवा आहे, वातावरण आहे, ह्याच्यामध्ये 46 धावांचा वाटला की होऊ शकतो. बघा आता या पुरापाडा गावामध्ये असतील मिक्सर तर लागतील सिक्सर. नक्की सिक्सर येतील, मिक्सर येतील आणि मॅच पण थोडासा मिक्स 6 वाला होणार. आणि एक माऊली त्या डीजे कडे बसलेले ना, काय डान्स करत होती माहितीये का? माऊली डान्स होऊन जाऊ दे ना षटकार लागल्यावर. बिलकुल डान्स करत होत्या तुम्ही. बघितला होता डान्स इंडिया डान्स मध्ये पण ऑडिशन देऊ शकतो. गौरी मजा आली माहितीये का जेव्हा तुम्ही डान्स करत होता. नाचा बिंदास नाचा. नाचणार आहेत कारण डीजे वाजवणार. डीजे चला, एक ऑडियन्स डिमांड आहे, एक गाणं ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेनं. 46 धावा करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. हे गाणं चला मित्रांनो, जगदीश पाटील दादूची जोडी आता एंट्री करणार आहे. ही जबरदस्त एंट्री असणार आहे. आगरी समाजाची ही शान आहे. एक आहेत ओवळ्याचे सुपुत्र जगदीश पाटील आणि दादूस. बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगे इथला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. चला आता मॅच कडे वळूया. आता खरी मजा काय, एक इनिंग झाली. आता एक एक धावेसाठी एक एक चेंडू, एक एक विकेट, एक एक डॉट चेंडू. आणि तुकारामजी आई जीवदानीला प्रार्थना करतो शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच झाली नाही. जाणार शेवटच्या चेंडूवरती जाणार. आणि बरोबर आता मैदानाच्या मध्यभागातनं आगमन झालंय. एका बाजूला आईला रे आईला, आपला दादूस आईला. दादूस आलाय, त्याच्या जोडीला जगदीश पाटील देखील आल्यात. ओहो कमान, सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे. जगदीश पाटील, दादूस, गोल्डन मॅन गेल्या वर्षीच्या बिग बॉस मध्ये सेमी फायनल पर्यंत बाजी मारली होती. ओहो
सुस्वागतम 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 गोलंदाज जगदीश पाटील. चला 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 मॅच चालू करा. बघा काळोख झाला तर परत प्रॉब्लेम येईल. काळोख नाही झाला पाहिजे. आज आमचा व्यासपीठ फुललेला आहे. गोल्डन मॅन दादूस जगदीश पाटीलला गेल्याच वर्षी आगरी कोळी महोत्सवाला माझी भेट झाली होती दादूस यांची. त्याच्यानंतर यावर्षी सुद्धा झाली. शट ऑफ प्लेन पहिला आता चेंडू आहे. आल्या आल्या बघायचं आहे. खातं ओपन करतायत. आता 17 चेंडू आणि 45 धावांची गरज. 17 चेंडू 45 धावांची आवश्यकता आहे. समोरचे थोडंसं प्रेक्षक वर्ग बाजूला व्हा बसून घ्या. पाहुण्यांना मॅच सुद्धा दिसू द्या. पाहुण्यांना मॅच दिसू 17 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. मॅच आहे मैदानावरती. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. चेंडू चालला लॉंग डिझाइन मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतात. एक धावेत चेंडूवरती पूर्ण. व्यासपीठाच्या समोर जे लोक आहेत विनंती आहे थोडं बाजूला मॅच बघायची आहे. जगदीश पाटील दादांना मॅच बघायची आहे. मागे या जरा प्रेक्षक. उजव्या साईडला डाव्या साईडला या ना. व्यासपीठावरून पाहुण्यांना मॅच दिसत नाही. हा चेंडू जातोय बघायचा डीप लॉंगनला. चांगला प्रयत्न आहे. चांगला थ्रो आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. टाळ्यांचा आवाज आता बिलोजी स्पोर्ट्सच्या डगआउट मध्ये आलाय. दुसऱ्या बाजूला पाटील ब्रदर्सचा डगआउट रेडी आहे. टाळ्या वाजवण्यासाठी तेही रेडी झाले आहेत. टाळ्यांचा आवाज पाटील ब्रदर्स या डगआउट मध्ये देखील येणार आहे. स्ट्रायकर एंडला मी म्हटलं ना टाळ्यांचा आवाज आता पाटील ब्रदर्सच्या डगआउट मध्ये आलाय. बजेगी सिटी बजेगी टाली हो उल्ला हो गुल्ला. मैदान घुसता है तब खेल का रहता है. जुनून बन जाता है. जुनून झालाय खेळ आणि मैदान फुललंय या प्रेक्षकांनी. पुढचा चेंडू आहे बघायचा आहे. शॉट ऑफ लेन चेंडू होता. फुल केलाय. क्या बात आहे. आल्या आल्या पाहुण्यांचं स्वागत. दादूंचं स्वागत. जगदीश पाटीलचं स्वागत केलं षटकाराने. पहिला गाव माझा जांभरी होता. ओहो हिरवी झाडांशी भरलेला होता. पण आता बदल जाऊन जायला माझ्या गावानं थँक्यू थँक्यू जगदीश पाटील दादा. मी सांगितलं होतं हे गाणं मी कसं म्हणेन. पहिला गाव माझा जामबारी होता. क्रिकेटच्या खेळाशी भरलेला होता. पण आता बदल जाम झालाय. आमचे गावन जगदीश पाटील आलाय. जगदीश पाटील आलाय. बदल झालाय. मॅच मध्ये देखील बदल झालाय. अनिल घरात ज्याच्याकडे क्षमता स्क्वेअर ड्राईव्हचा दणदणीत खणखणीत चौकार. निश्चित दादांना विनंती आहे व्यासपीठावर या. जगदीश पाटील दादूस मित्रांनो आगरी समाजाची शान आहे. अभिमान वाटला पाहिजे. 7 तास समुद्रापार हिंदुस्थानच्या आगरी समाजाचं नाव नेणारे 2 अनमोल रत्न आहेत. 2 कोहिनूर हिरे जगदीश पाटील आणि दादूस. 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूचा खेळ 15 धावा म्हणून म्हटलं ना. अनिल घरात नावाचा खेळाडू आहे दुसऱ्या बाजूला. प्रगती बँकचे अध्यक्ष आणि समाजाचे अध्यक्ष दादांना विनंती आहे व्यासपीठावर या प्लीज. आता येथील नक्कीच पाहुणे देखील आहेत आणि पाहुणे खुश झालेत. इतका चांगला प्रेक्षक वर्ग रंगलेला मॅच. 15 धावा. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. मिस केलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पाटला काय 46 धावांचा आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना स्कोर 15. 12 बॉल 31 रन. तर धावसंख्या बघा खरोखर इकडे झाले ती म्हणजे 15. आज दादूची पॅन्ट बघितली तर पॅन्ट थोडंसं स्टायलिश आहे. इंग्लंडचा एक क्रिकेटर होता ज्याचं नाव होतं सेंट. तुम्हाला बघायचं असेल दादूची नंबर 1 पॅन्ट तर बघा पॅन्ट बघा 1 नंबर पॅन्ट आहे. 15 धावसंख्या आहे 15. अजून जवळजवळ मला वाटतं 31 धावा करायच्या आहेत 12 चेंडूमध्ये. इतकं सोपं काम नाही आहे. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. अनिल घरात यांच्यासाठी एक कॅश प्राईज आलंय. घर स्पोर्ट्सच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. बिलोजी स्पोर्ट्स वर्सेस पाटील ब्रदर्सचा मॅच. थोडंसं मध्ये उभं राहू नका. पाहुण्यांना मॅच दिसत नाही. विनंती आहे या ना. समोरचे सर्व बाजूला वा प्लीज.
प्लीज थोडस बाजूला व्हा. मागे या, मागे या, विनंती आहे. मागे या, मागे या, मागे या, थोडस पाहुण्यांना मॅच दिसत नाही, या ना तुम्ही. काका please. काका काका थोडस मागे या मागे या. थोडस मागे आलं तर मॅच दिसेल आणि मजा येईल. 12 बॉल 31. स्ट्रायकरला फलंदाज रेडी होतोय. गोलंदाज बॉलिंग आगरी मार्क वरती. समाजाचे अध्यक्ष, वसई प्रगतीचे अध्यक्ष, वारंवार सांगतोय तुम्ही स्टेजवर या प्लीज. जय मात्रे, जय मात्रे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. 12 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. स्वीप करायचं होतं चेंडूला. वाईड वाईड वाईड. मॅच थोडासा टाईट, मॅच टाईट आहे. 12 बॉल मध्ये करायचे आहेत 30. आपण करत होतो कधीपासून दादूस आणि जगदीश पाटील यांना मिस. आता धावा करायच्या 30, लक्षात ठेवा. अफलातून क्रिकेट, अफलातून आयोजन, आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग, आपली प्रीमियर लीग. टॉस चेंडू आहे, सुपला शॉट खेळायचा होता. आता मात्र अंपायरनी सांगितलंय कारण तू बाद आहेस, तू आउट आहे. फलंदाज बाद. तुझ्या पायऱ्या 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 करीना, तुझ्या पायऱ्या 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 करीना, पायऱ्या करीना. थँक्यू. विकेट आला, विकेट आला. विकेट पाहिजे होता. आजचा दिवस वाढदिवस जय मात्रेचा. आज आहे वाढदिवस. आगरी प्रीमियर लीगचा ग्रँड फायनलचा दिवस. म्हणून म्हटलं ना, बार बार दिन ये आहे और हर बार आगरी प्रीमियर लीग में आहे. हीच अपेक्षा जय मात्रे देखील करतोय. तो आता बॉलिंग मार्क वरती गोलंदाजसाठी रेडी आहे. 11 बॉल आणि 11 चेंडू मध्ये करायचे आहेत 30 धावा. खचाखच स्टेडियम भरलेलं आहे. आज 33 कोटी देव सुद्धा किती खुश झाले असतील. पर्व दुसरं आहे, पर्व तिसऱ्याला काय होईल, खूप काही चेंजेस होतील. तुकारामजी, काहीतरी वेगळं दिसेल पर्व तिसऱ्याला. वेगळे दिसेल. पण नितीनजी, ज्या पद्धतीनं तुम्ही आज दिवसभरामध्ये समाचार केले, तिसऱ्या पर्वामध्ये आपणही असाल, त्याच्यामध्ये बदल होईल. पण आपला आवाज आणि आपलं हे जे ज्ञान आहे, इतिहासाचा गाडा अभ्यासक म्हणून ज्यांना म्हटलं होतं. 11 बॉलमध्ये 30. रुपेश, पहिल्या दिवसामधले 2 षटकार पाहिल्यात आपण रुपेशच्या बॅटमधनं. तो स्ट्रायकर आहे. 11 चेंडू 30 धावा. आता मात्र बघा, पुन्हा एकदा ट्रॅक चेंज केला गोलंदाजाने. 11-29 मॅच मैदानावरती चाललाय. आता प्रेक्षक जे खाली बसलेले होते ते उभे राहिलेत आणि जे उभे राहिलेत ते बरोबर टाचेवरती आल्यात, कारण मॅच पण तसा टाचेवरती आलाय. 11 चेंडूचा खेळ आहे. 29 धावा. रुपेशला खेळ खेळायचा आहे. जयचा खेळ बहरलाय. जयचा खेळ बहरलेला असताना वाईड वाईड वाईड. मॅच टाईट, त्यामध्ये लागोपाठचे 2 वाईड. तमाम जनता जनार्दन, रसिक प्रेक्षक, मायबाप, सगळं माऊली, महिला भगिनी, सगळ्या लहान मुली, मोठ्या मुली, सगळ्यांचं मनापासून आज आयोजकांच्या वतीने स्वागत आहे. तुमची उपस्थिती क्रिकेटची दर्दी आहे, क्रिकेटचं प्रेम आहे. आता मात्र बघा, पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईट वाईट वाईट. काय चाललंय या, कारण जर बघितला तुकारामजी, इथे कुठे बाजूला दिसत नाही नवीन साईट. गोलंदाज टाकतोय व्हाईटवर व्हाईट, व्हाईटवर व्हाईट टाकतो. आणि असे जर व्हाईटवर व्हाईट टाकले तर आपली संघाची परिस्थिती व्हाईट व्हायला वेळ लागणार नाही. यस, त्या वाईट संघाची परिस्थिती पण वाईट व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे वेळेवरती जागे व्हा, वेळेवरती स्वतःला सांगा की काय लाईन आहे, लेन तुम्हाला हाताळायची आहेत. जय स्ट्रायकर बघतोय आपण, स्ट्रायकर एंडला आहेत. रुपेश बॉलिंग मार्क वरती. जय ऑफ स्टंपच्या बाहेर. कडक 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 स्ट्रोक. चेंडू चालला 1 2 3 4 चौकार. रुपेश शरद यांना बॅडमिंटन. क्या बात. थँक्यू. गाणं लागले, गाणं लागले. बॅडमिंटन पण खेळू शकता, मच्छर सुद्धा मारू शकता. क्या बात आहे. गाणं लागले. 1 साइड या हिरो आहे. हा मॅच 1 साइड नाही, दोन्ही साइडनं चालणार. दोन्ही साइडनं चालला. चौकारनं मॅच रंगामध्ये आलाय. मॅच रंगामध्ये इकडे आलेला आहे. बघायचं आहे
आता एका ट्रॅकवर 2 गाड्या चालू शकत नाही, एका भागाचे आणि एक जंगलाचा 2 भाग इकडे होऊ शकत नाही आणि एका मॅचमध्ये 2 संघ जिंकू शकत नाही. ऑन साईडला कडक शॉट मारलाय, बघायचा लेग साईडला तिकडे चेंडू जातोय, कलेक्ट करतायत सन्मान्य देवराम पाटील यांच्याकडून. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये अनाउन्समेंट झालेले आहेत. मेगा फायनल आहे, फायनलचा सामना आहे आणि मी सांगितलं ना मॅच रंगतदार झाली आणि एक एक चेंडूसाठी संघर्ष झाला पाहिजे तर नवीन नवीन डायलॉग लगेच सुचतात. नक्कीच. आणि संघर्ष असा शब्द आहे ना नितीनजी, तुम्ही त्या शब्दांचे जुळवाजुळव करताना नक्कीच मास्टर की वेळ. संघर्षाचा अर्थ आहे संघर्ष, एक साथ हर्ष. 9 बॉल 22, 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता है. संघर्ष में आदमी अकेला चलता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है और जब जग हंसा है उस पर, उसी ने इतिहास को रचा है. इतिहास रचने का मौका है, इतिहास रचण्याची संधी पाटील ब्रदर्सला आहे. हे विजेतेपद पटकावण्याची संधी त्यांना आहे. तर दुसऱ्या बाजूला बॅक टू बॅक दुसरं विजेतेपद बिलोजी स्पोर्टला असणार आहे. टाइम वेळ जाऊन देऊ नका, नाही तर वेळ ठरवेल. वेळेवरती ठरवा काय करायचं, नाही तर वेळ ठरवेल तुमचं काय करायचं आहे. 9-22. हो पुढे आले होते, बघायचं जागा बनवायची होती. सर्कलच्या पाठीमागे चांगला प्रयत्न केला होता. सुटलाय चेंडूही गेला सीमारेषा बाहेर. चौकार. थँक्यू. पॉवरफुल मॅच चालला आहे. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. पाहुणे देखील या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मैदानावरती आपण बघतोय रंगलेला मॅच. पाटील ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूनं टीम बिलोजी स्पोर्ट्स. नितीन जळवे आमच्या जोडीने आहेत. 8 बॉल 18. यस. आता महिलांना मला एवढं सांगायचं आहे, मावरं निशितनं तुमचा हात थरथरत नाही, मग कॅच का पकडत नाही? कॅच पकडा ना बिंदास. कट करतायत, क्या बात आहे, जबरदस्त कट. बघा क्रिकेट मधला देखना शॉट आहे. चेंडू गेलाय तिकडे, नाही मला वाटतं सीमापार नाही गेलाय. चला आता हाताशी पकडा, परतीन पकडा, जालीन पकडा, घुशीमध्ये पकडा पण कसं तरी पकडा. माझ्याकडून 2,500 रुपये घ्या. बघा इथे जर पाहिलं तर आता फिल्डिंग करणाऱ्या संघाला काय पाहिजे माहिती आहे का नितीनजी? GST पाहिजे. जी सापडेल ती विकेट पाहिजे. GST पाहिजे इथे, कारण हा जर विकेट नाही आला मॅच नाही येणार. मॅच जर नाही येणार त्यामुळे मॅच मधला रंगात वाढलाय. हे चेंडू फार महत्वाचे आहेत. काही चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. समीकरण बघूया. समीकरण आता राहिले 7-15. आखरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष आहे. हा शेवटचा बॉल महत्वाचा आहे. 7-15 7-12 तुम्ही बघितला, आपण बघतो आणि ती सुद्धा कृपा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. इकडे पाहिजे 7 चेंडू 15 धावा. हा चेंडू सगळ्यात महत्वाचा आहे. चेंडूने घेतले जबरदस्त हाईट, वातावरण होईल का टाईट, क्षेत्ररक्षक करेल का फाईट इकडे झाली नाही. काय जबरदस्त होता. बरं झेल सुटलाय आणि या झेलनं जर पाहिलं तर 2 धावाही आल्यात. आता कहाणी आले शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आहे. धावा करायच्या त्या 13. हा मॅच पण तसा 13 मेरा वाला आहे. हे मॅच 13 आहे या मेरा आहे. 6 बॉल 13. 6 चेंडू 13 धावा. सन्मान्य जगदीशजी पाटील आणि दादूस नाम छोटा है लेकिन साउंड और धमाका बहुत बड़ा है. एक जबरदस्त नेतृत्व आहे. चला 7-13. पुढच्या वर्षी महिला मुलींचा सामना आहे प्रेक्षणीय. प्रॅक्टिस करायला चालू करा आणि ज्या ताई आहेत ना, विनंती आहे डान्स करा हो. सर्व रसिक प्रेक्षक आज तुमचा डान्स बघण्यासाठी स्पेशल. डान्सर भरपूर आहेत आणि डान्सही करता 6 चेंडूचा खेळ शेवटचा शिल्लक आहे. हे 6 महत्वाचे आहेत. 13 मेरा वाला खेळ मैदानावरती चाललाय. बिलोजी स्पोर्ट लागोपाठचं दुसरं विजेतेपद पटकावेल की पाटील ब्रदर्स पहिल्यांदा या आगरी प्रीमियर लीगच्या ट्रॉफीला हात लावेल. 6 बॉल 13.
गोलंदाजीमध्ये गोलंदाज रेडी होतोय. या आपल्या बायका नेहमी म्हणतात काय रे तू जेव्हा आईला फेरा धावा करायच्या 13. हो 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 हुकला तो संपला ठोकला तो जिंकला. एकच हाईट वातावरण झालं टाईट. कृपया सगळ्यांना विनंती आहे कोणी ग्राउंडच्या मध्ये जायचं नाहीये. चला दोन्ही कोणी संघात नुकसान होईल. कोणी ग्राउंडच्या मध्ये जायचं नाही. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये बॉलपर्यंत कोण जाणार नाहीये कोण जाणार नाहीये म्हणून मी म्हटलं अनिल गर्दे यांचा उल्लेख केला होता. ते राम लखन वाला गाणं आहे ना एजी ओजी लोजी सुनेजी हा एजी ब्रँड आहे अनिल गर्द वाला ब्रँड आहे. यस मैदानावरती अक्षय कुमार आणि 5 चेंडूचा खेळ आहे 9 धावांची. दुर्वेश कुडू कुठे 7 असतील धावांची संपर्क आवश्यकता. साधावा. अजून एक चौकार. अरे चौकार. क्या बात आहे. बघताय काय प्रेमाने चौकार मारलाय वाघानं. हम जा खडे तो सरकार से भी बडे. मॅचचा बघा म्हणून तर म्हणतो राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. क्या बात आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हा रसिक प्रेक्षकांना विनंती आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हा. मॅच रंगला मजा होती. थोडंसं टेंशन वाढलं होता दबाव वाढला होता. दिल में था दर्द दर्द था बड़ा गहरा और ऐसी मैच में जान डाल दे अनिल गरज जो टेरा. अशा मॅच मध्ये जान टाकणार तो. हा मॅच तसा आहे पण मॅच नाही संपला. 4 बॉल 3 ची आवश्यकता आहे. 4 बॉल 3 ऑफसाईडच्या दिशेने कडक 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 अनिल घरात अनिल घरात एक इनाम अनिल घरात. कॉंग्रॅच्युलेशन पाटील ब्रदर्स. हॅलो सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की सगळ्यांनी स्टेजच्या समोर यायचं आपापल्या खुर्च्या घेऊन. सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं आहे आपापल्या खुर्च्या घेऊन. सर्वांनी आपापल्या खुर्च्या घेऊन स्टेजच्या समोर यायचं आहे. पण त्याला हत्तर लावून बघ नाही तुझं थोबड फोडलं तर नावाची आरची. पाटील ब्रदर्स संघाचे मनपूर्वक अभिनंदन. जास्त जवळ नका राहू स्टेजच्या थोडंसं लांब बसा. पहिल्यापासून म्हणजे मागे मागे बसतील सगळे. पुढे नका येऊ पुढे नका येऊ. मागे मागे घ्या मागे खुर्ची घ्या मागे खुर्ची घ्या. पुढे कोणी आणू नका खुर्ची. कृपया पुढे खुर्ची घेऊ नका. बस या लाईनला बसा. बस बस ओके. सर्वांनी खुर्च्या घेऊन यायच्या स्टेजच्या समोर. मनपूर्वक अभिनंदन पाटील ब्रदर्स या संघाचं. स्टेजच्या समोर यायचं सर्वांनी. स्टेजवर येऊ नये. स्टेजची तितकी कॅपॅसिटी नाही ते कृपया सर्वांनी स्टेजच्या समोर उभे राहावे. प्रत्येकाच्या खुर्च्या असतील खुर्च्या घेऊन समोर या. अभिनंदन बिलोजी स्पोर्ट्स. अभिनंदन पाटील ब्रदर्स. पाटील ब्रदर्स तुमच्या संघाचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. ही स्पर्धा जिंकल्यानंतर ही आपल्या आगरी समाजाची मानाची स्पर्धा आहे आणि तुम्ही आज त्याचे विजेते आहात. पहिले विजेते होते बिलोजी स्पोर्ट्स. दुसरे विजेते आहेत पाटील ब्रदर्स. आणि सर्वात आम्हाला आभार मानायचे ते म्हणजे नितीन इलेवन आणि अंश इलेवन ह्या 2 संघाचे. कारण सकाळी